मंडळी, आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचं दुःख असतं, अनेक प्रकारच्या अडीअडचणी आणि अनेक प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये कायमच येत असतात. मग तो गरीब असू द्या किंवा श्रीमंत असू द्या, दुःख हे प्रत्येकाच्या नशिबामध्ये असतं. परंतु मंडळी, एक गोष्ट लक्षात असू द्या की आपल्या जीवनामध्ये जेवढ्या काही समस्या असतील, जेवढे काही दुःख असतील, त्या सगळ्या दुःखावर, सगळ्या समस्येवर आपल्या शास्त्रामध्ये उपाय सांगितलेले आहेत. फक्त गरज आहे आपल्याला ते उपाय करण्याची. जसं एखादा आजार झाल्यावर त्याच्यावरती औषधोपचार असतो, त्याच्यावरती मेडिकलनं काढलेल्या गोळ्या औषधं असतात, अगदी त्याचप्रमाणे आपल्या जीवनातल्या दुःखांवरती सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये उपाय सांगितलेले असतात. आणि तेच उपाय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहेत. मंडळी, येणाऱ्या 18 तारखेला रविवारी मौनी अमावस्या आहे आणि अमावस्याच्या दिवशी आपल्या जीवनातल्या काही समस्या आहेत, त्या समस्यांवर फार मोठा उपाय आपल्याला सापडलेला आहे. मग त्या समस्या कोणत्या आणि त्याच्यावर उपाय काय आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मंडळी, 18 तारखेला जी अमावस्या येणार आहे ती पौष अमावस्या आहे आणि अमावस्याच्या दिवशी केलेले उपाय हे जास्त मोठ्या प्रमाणात फळ देणारे असतात. आणि म्हणूनच आपल्या जीवनामध्ये काही प्रमुख समस्या असतात, त्या समस्येवर उपाय म्हणून आपण ते तोडगे ते केले पाहिजे. तर मंडळी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या असतात. आता कोणत्या समस्या आहेत आणि त्याच्यावर काय उपाय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आणि नेमकं मौनी अमावस्येचं काय महत्त्व आहे हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. विनंती आहे, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, खरं पाहायला गेलं तर आपल्या जीवनातल्या अनेक समस्येवर आपल्याला उपाय करता येतात. तर येणाऱ्या मौनी अमावस्याला आपल्याला उपाय करायचे आहेत. तर मंडळी, 18 जानेवारीला मौनी अमावस्या आहे. तर आता बघा, सगळ्यात अगोदर आपल्या जीवनामध्ये कोणत्या कोणत्या अडचणी संभवतात. खरं पाहायला गेलं तर या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्येचा डोंगर वाढलेला आहे. परंतु काही प्रमुख समस्या आपल्याला मी स्क्रीनवर दाखवतो आणि त्याच्यावर उपाय काय करता येतील ते सुद्धा सांगतो. त्याच्यामुळे तुम्ही नक्की हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण याच्यातली समस्या तुमच्या जीवनामध्ये सुद्धा असू शकते. तर मंडळी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पहिली समस्या आहे बघा, आपल्या घरामध्ये सदैव सारखी जर ताणाताण होत असेल, घरामध्ये चिडचिड होत असेल, कटकटी होत असतील, भांडणं होत असतील, तर त्याच्यावर आपल्याला मौनी अमावस्याच्या दिवशी एक उपाय करायचा आहे. येणाऱ्या अमावस्याच्या दिवशी आपल्याला गाईला दही आणि तांदूळ एकत्र मिश्रित करून खाऊ घालायचे आहेत. हे खाऊ घातल्याने काय होईल, आपल्याला मानसिक ताणतणाव कमी होईल, घरामध्ये चिडचिड शांत होईल आणि एखाद्याला जर चंद्रदोष असेल तर तो चंद्रदोष दूर करण्याचं सामर्थ्य या उपायाच्या माध्यमातून करता येतं. आणि दुसरं मंडळी, सगळ्यात मोठी भयंकर समस्या आहे, काही लोकांच्या कुंडलीमध्ये कालसर्पदोष असतो किंवा काही लोकांच्या कुंडलीमध्ये पितृदोष असतो. म्हणजे दोष घालवण्यासाठी आपल्याला अमावस्याच्या दिवशी काही उपाय करता येतात. तर त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा उपाय मंडळी, काहीही करायची गरज नाही, कुठेही जायची गरज नाही. तर उपाय काय आहे बघा, आपल्या गावातल्या नदीमध्ये काही मासे असतात, आपल्याला भाताचे गोळे करायचे आहेत, भाताचे तांदळाचे गोळे करायचे आहेत आणि पाण्यामध्ये सोडायचे आहेत. काहीच करायचं काम नाही. ते भाताचे गोळे त्या माशांनी खाल्ले पाहिजे, अशा पद्धतीने ते गोळे आपल्याला पाण्यात सोडायचे आहेत. आणि आपल्या गावातल्या नदीकाठी आपल्या पूर्वजांच्या नावाने आपल्याला तर्पण पिंडदान विधी करायची आहे. याच्यासाठी कुठेही जायची गरज नाही, गावातल्याच नदीवर आपण हे सगळे उपाय करू शकता. मंडळी, तिसरी सगळ्यात महत्त्वाची अडचण आहे पैशाची. आता गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, पैशाची गरज मात्र प्रत्येकाला भासत असते. रात्रंदिवस लोक त्याच्यासाठी प्रयत्न करतात, परंतु सगळेच माणसं काही श्रीमंत होत नाहीत. घराघरामध्ये पैशाची अडचण आहे. तुमच्याही घरामध्ये असेल तर आपल्याला अमावस्याच्या दिवशी एक उपाय करायचा मंडळी. पिठामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे आणि साखर आणि पीठ एकत्र करून ते आपल्याला मुंग्यांना खाऊ घालायचं आहे. मग त्या मुंग्या कुठे का असणार, शेतातल्या असतील, घरातल्या असतील, दारातल्या असतील, जिथे कुठे मुंग्यांचं वारुळ असेल त्या ठिकाणी आपल्याला साखर आणि पीठ टाकायचे आहे. असे केल्याने काय होईल, माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होईल आणि नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी गरिबीतून दूर निघण्याचा मार्ग सापडू शकेल. माता लक्ष्मीची कृपा होईल आणि आपल्या सगळ्या पैशाच्या अडचणी दूर होतील. मंडळी, आता सगळ्यात महत्त्वाची चौथी अडचण आहे बघा, घराघरामध्ये नोकरीची, व्यवसायाची अडचण असते. बरेच लोक व्यवसाय करतात परंतु व्यवसायामध्ये सफलता मिळत नाही.
व्यवसायामध्ये अनेक प्रकारच्या अडीअडचणी उभ्या राहतात, प्रगती होत नाही, तर अशा लोकांनी काय करायचं, अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी आपल्या व्यवसाय ज्या ठिकाणी आपण करतो, ज्या ठिकाणी नोकरी करतो, ज्या ठिकाणी आपण बिझनेस करतो, त्या ठिकाणी ईशान्य कोपऱ्यावरती मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. काहीही करायची गरज नाही. एवढं जरी केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळेल. तर मंडळी, हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. या उपायाने तुमच्या नोकरीच्या व्यवसायाच्या सगळ्या समस्या संपून जातील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मौनी अमावस्याच्या दिवशी आपण गावातल्या नदीवरती स्नान केलं पाहिजे किंवा एखाद्या तीर्थावरती जाऊन आपण स्नान केलं पाहिजे. हे अगदी साधे सोपे सटीक उपाय आहेत. आता यातल्या कोणत्या समस्या तुमच्या जीवनामध्ये येतात आणि त्याच्यावर आपण कोणता उपाय केला पाहिजे हे नक्की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळालं असेल. मंडळी, फक्त उपाय करत असताना श्रद्धापूर्वक आणि भक्तिपूर्वक करणं खूप गरजेचं आहे. देवावरती विश्वास ठेवून हे उपाय जर तुम्ही केले तर 100% तुम्हाला याचं फळ मिळेल. तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लोकांना पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रामकृष्ण हरी.